हे माझ्या मागे मागे सगळ्या लोकांनी ज्ञानोबारायांच्या विचाराच्या मागे यावं. कशा करता? संसारामध्ये तुम्ही अतृप्त आहात. पैसा आहे, सत्ता आहे, साधन संपत्ती आहेत, मुलं बाळं आहेत, समाधान नाही. हा जो शब्द आहे ना, पोटभरी, हा फार वेगळ्या अर्थाने वापरले बरं का. मुलाला नोकरी लागली, आईचा शब्द आहे पोट भरलं. काय शब्द? जेवली नाही. पोट भरणं या शब्दाचा अर्थ आहे तृप्त होणे. जर तृप्त व्हायचं असेल तर ज्ञानोबारायांच्या विचाराच्या मागे तुम्हाला यावं लागेल. मग आजी देतो, तृप्त होईपर्यंत भगवंत तुम्हाला आनंद देतात. पुरे म्हणाल तोवरी, आनंदाने जोपर्यंत तुमचं मन भरत नाही तोपर्यंत आम्ही द्यायला तयार आहेत. मग हा जेव्हा तुमच्या भागामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार झाला ना, खूप छान प्रचार झालेला आहे बरं का संप्रदायामध्ये, आपल्या परिसरामध्ये. पण काय झालं, नवीन नवीन माळ घातली. नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, नवीन नवीन माळ घातली आणि पुढचा जो विषय तो काहीच नाही. मुलाला शाळेत घातलं, मुलगा पहिलीला गेला, त्याने पहिलीतच राहायला पाहिजे का दुसरीत जायला पाहिजे? मग दुसरीत जाण्यासाठी अभ्यास केला पाहिजे का शाळेत गेलं पाहिजे? नुसतं शाळेत गेलेले दुसरीत जाईल का तो? फार टेन्शन घेऊ नका बरं का तुम्ही, बोलत चला, असं खुश राहा. शाळेत गेल्याने पुढच्या वर्गात जातो का अभ्यास केल्याने जातो? तुम्ही माळ घातली आणि अभ्यास केला नाही, तुम्ही अजून तिथंच आहात. फक्त म्हणायला आम्ही वारकरी आहोत, माळकरी आहोत, दरवर्षी आम्ही वारी करतो, ती वर्ग तोच आहे. बुद्धीमध्ये बदल झालेले नाहीत. प्रत्येक क्षण बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे. प्रत्येक क्षण, त्याला अभ्यास म्हणतात. म्हणून कीर्तन, आता तुम्ही उद्या जर अभ्यास केला तर तुम्ही कीर्तन कराल, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगाल, पण त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे ना. त्याचं नाव आहे हळूहळू चाला. तुम्हाला अभ्यास करायचा ना, आज माळ घातली, उद्या हरिपाठ पाठ केला, उद्या ज्ञानेश्वरी पारायण झाले, मग तुम्ही अर्थ ऐकायला लागलेत, याला म्हणतात प्रगती. एका दिवसात बदल नाही होत. मग काही लोकांनी काय केलं, तुमच्या भागात माळ घातली, 10 वर्ष टिकवली, काही फायदा नाही बुवा, दुसऱ्या संप्रदायात वाट पाहूनही गिराईक, आणि ते सांगतात काय ठेवलंय माळीमध्ये, तुम्ही 10 वर्ष घालून पाहिली, काय झालं? काय नाही, आमच्याकडे या. तिथं 10 वर्ष, 10 वर्षांनी कळतं तो महाराजच बदमाश निघाला, पुन्हा महाराज बदलला. 30 वर्ष जर तुमच्या जीवनातले गेले तर राहिलेल्या आयुष्यात थोडंच तुम्ही साधना करणार आहेत. आता 60व्या वर्षी दात पडल्यानंतर ऐकू येत नाही, मग तुम्ही म्हणले आपण आता ज्ञानेश्वरी ऐकू. ज्ञानोबा काय येडे आहेत का? कधी लागायला पाहिजे. म्हणून परमार्थात तुम्ही आलात, पहिली पायरी, आणि रोज तुमची प्रगती झाली पाहिजेत. एकाच दिवशी हरिपाठ नाही समजला पाहिजेत, एक एक चरण समजलं पाहिजेत. तिसऱ्या चरणामध्ये कुठलीही गोष्ट, डोंगर चढायचा असेल, हळूहळू, दम लागत नाही, पळता येत नाही डोंगरावर. अभ्यास करायचा असेल, हळूहळू करा. पहिली, दुसरी, तिसरी, MA, नंतर मग पुढची डिग्री, हळूहळू. जीवनामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आज पेरलं की उद्या उगवत नाही. प्रत्येक पिकाला काळ दिलेला आहे. काही 2 महिन्याचे, काही 3 महिन्याचे, काही 4 महिन्याचे आहेत. काही झाडं असे 100 वर्षांनी फळं लागतात, आणि काही झाडं असे की 3ऱ्या वर्षी फळ लागतं. पण वेळ लागणार. ज्ञानोबारायांचा शब्द फार सुंदर आहेत, परी वेळ लागे की. आणि वेळ सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. आमच्या एका महाराजाला वाटलं की आपण पण शास्त्री व्हावं. त्यांनी जॅकेट फिकेट इकेत आणलं, फेटा घेतला आणि ते फिरायला सुरुवात केली. ते कपडे चांगले, सगळं चांगलं. लोकांना वाटलं आज मी शास्त्रीच आहे. मी ती जोपर्यंत बोलत नाही, कळालं का तुम्हाला, तोपर्यंत शास्त्रीतला फरक कळत नाही. दिसायला सगळी सारखी वाटतात,
पण शब्द तोंडातून बाहेर पडला की ते ओळखू येतं. मग का असं झालं? लवकर होण्याच्या नादात हळूहळू जो अभ्यास ज्ञानेश्वरीचा मी केलेला आहे तो तुम्ही कुणी करू शकता का? ज्ञानोबा काही एकट्यावर प्रसन्न होणार आहेत का? गेल्या 700 वर्षापासून अनाथाची माय आहे ती, सगळ्या साधकाला जवळ करणारी आहे, सगळ्यावर प्रेम करणारी. तुकोबारायांना आशीर्वाद दिलेले आहेत ज्ञानोबारायांनी. ही काही सामान्य गोष्ट नाही आहेत. आपल्यासाठीच ती आई आहेत. पण हळूहळू एका टप्प्याने जा. जर तुम्ही म्हटलं ना महाराज आम्हाला वेळ नाही, या काळातला सगळ्यात मोठा शब्द इन्स्टंट, वेळ नाही, चहा करायला वेळ नाही, जगता कशाला? काही लोक बघितले हातात भाकरी घेऊन खातात. विचारलं काय? जे वेळ नाही. मग जगता कशाला? आपलं जे कमवणं आहे त्याचा उद्देश लक्षात ठेवा. जेवत असताना 6 रस तुमच्या ताटात पाहिजेत. 6 ज्याने शरीर पुष्ट होतं, केवळ गोड नाही. जर तुम्ही हे 6 रस नाही खाल्ले, डॉक्टर लोक ते औषधातून देतात. फक्त तिची नावं बदललेत. विटॅमिन सी कमी आहेत, B12 कमी आहेत, कॅल्शियम कमी, हे नावं वेगळी आहेत. पण मला सांगा, ज्यावेळेस हे डॉक्टर लोक नव्हते तेव्हा आपल्या भारतामध्ये काही शूरवीर नव्हते का? योद्धे नव्हते का? बलवान नव्हते का? ज्यावेळेस हे गणित होते, B12 एवढं पाहिजेत, कॅल्शियम एवढं पाहिजेत, मग पूर्वीचा भारत काही लंगडा लुळा होता का? खात होते, खायला वेळ होता, आणि जेवत असताना एकत्र जेवायचे, भरपूर जेवण जायचं. आता कुलूप लावून डबा लावून अंगात अन्न मुरत नाही महाराज, ते अंगी लागत नाही आपल्या भाषेत म्हणतात त्याला. मग कुठलीही गोष्ट करत असताना इन्स्टंट करू नका. देवाने तुम्हाला जगण्यासाठी 100 वर्षे दिलेत. घाई का करता तुम्ही? कशा करता घाई करायची? म्हणून तुकोबाराय सांगतात हळूहळू चाला. परमार्थ करायचा आहे ना, मस्त एन्जॉय करत जीवन जगा. एकाच टायमाला तुम्ही झडप नका घालू, त्रास होईल, हृदय फुटेल. म्हणून हळूहळू चाला. आई आहे, 25 वर्ष मुलगा मोठा होण्याची वाट पाहते. हळूहळू का तर ओढतो आणून. एका बाईने त्या पोराला एवढं मारायला सुरुवात केली, हे बोल. आम्ही तिथं उभे होतो. म्हणलं बाई कशाला मारते? मग बोलत नाही. बोलेल ना. नाही तो असाच बोलला पाहिजे. अरे बोलेल तो. नाही कळालं तुम्हाला? हळूहळू का ओढून मोठा करायचा का त्याला? बरं, जी बाई 25 वर्षाची आहे ते डोकं 2 वर्षाच्या पोराला येईल का? तिचा 25 वर्षाचा काळ आहे आणि 2 वर्षाच्या पोराला तेवढं ती मोठं शहाणं करायचा प्रयत्न करते. मूर्ख कोण आहे? मी तुम्हाला विचारतोय. एका दिवसात महाराज होत नाही, एका दिवसात सुख मिळत नाही, एका दिवसात विद्वान होत नाहीत. हळूहळू चाला. कुठलीही गोष्ट आहे पद्धतशीरपणाने करा, एन्जॉय करा, रस आणा. हळूहळू आणि अनुभव येतो. अनुभव आला ना मग भीती नाही वाटत. 1000 प्रसंग आहेत असे. काही लोक कंपनीमध्ये 10-10 लाख रुपये पगार आहेत, काम करत नाहीत, AC मध्ये बसून आहेत, पण प्रॉब्लेम आल्याबरोबर एका मिनिटात सोल्युशन सांगतात. काम करत पण प्रॉब्लेम आला की एका मिनिटात सांगतात, तिथं जाऊन बघ असा असा प्रॉब्लेम आहे. याला अनुभव लागतो. आणि अनुभव हा हळूहळू येतो. असा अनुभव येत. लहान मुलं बघा तुम्ही, झटकीपट मोठं व्हायचा प्रयत्न करतात. काय पोरं मोठी झालेली असतात, लगेच नंबर लागला पाहिजेत, कॉप्या करतात. कॉप्या करून डिग्री मिळते तुम्हाला, याच्यावर काही शंका नाही. इंटरव्ह्यूमध्ये काय बोलणार? ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या काही आपलं बर्बाद होण्यासाठी कंपन्या काढलेल्या नाहीत, नफ्यासाठी काढलेल्या. मग नफा जर करून घ्यायचा असेल तर इंटरव्ह्यू तुम्हाला चांगला झाला पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये अभ्यास पाहिजे. अभ्यास नसेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार? अहो काही लोकांना 1-1 कोटी पगार आहे. किती पगार आहे महिन्याला? 1-1 कोटी पगार आहे. करत काहीच नाही पण डोकं चालवतात.
पण तो अनुभव यायला वेळ लागतो हळूहळू. आता काही माणसं हट्टी असतात, नाही आम्ही ऐकायचं, आम्हाला इन्स्टंट पाहिजेत. नाही ऐकलं त्याचं शेवटचं उत्तर आहे तुका म्हणे सांडा घाटे. साधू संताचं जर तुम्ही नाही ऐकलं, तेने नका भरू पोटे. आयुष्यभर अतृप्त राहा. चांगल्या माणसाचा जर मागोवा नाही घेतला आपण, त्याच्या विचाराचं अनुकरण नाही केलं, तर आपलं जीवनाचं पोट भरत नाही, तृप्त होत नाही आपण. परिणाम, जी लोक संतांचा अनुयायी करत नाही त्यांचे चेहरे बघा तुम्ही महाराज, वखवकलेले चेहरे आहेत, असमाधान. श्रीमंत भरपूर आहेत, कायम आठ्यात, कपटच अंतकरणामध्ये. जवळ गेले की वास येतो, त्यांना येत नाही तो भाग सोडून द्या. त्यांना त्यांच्या कपटाची सवय झाली. पण आपण त्यांच्याबरोबर 5 मिनटं राहू शकत नाही. काही काही मुली आहेत ज्या नांदायला दुसऱ्याच्या घरी गेल्यात, पण त्यांचा जेव्हा मी इतिहास पाहतो किंवा त्यांच्याकडे बघतो ना, त्या घराकडे, त्या मुलींना मी धन्यवाद देतो. तुम्ही खऱ्या संत आहेत की अशा खाटकाच्या घरात टिकलात तुम्ही. ज्या घरातली माणसं चांगली नाही, ज्या घरातली लोक जीवन जगत नाहीत, ज्या घरात अन्नसुद्धा आनंदाने खाल्लं जात नाही, तिथं आयुष्य काढणं हे खडतर आहे बरं. त्या बायांना, त्या मुलीला धन्यवाद द्यावा लागेल की बापाचं नाव काढण्यासाठी अशा ठिकाणी जगते ती. तिचं बालपण आईवडिलाकडे सुखी गेलेलं आहे, पण उत्तर आयुष्य दुखी चालले, तरी ती तिथंच राहते. खरी संत आहे ती. याचं कारण सांगतो तुम्हाला. कोण दुःख, आपण लगेच बदलतो. हे हा डॉक्टर नाही तो डॉक्टर, हा व्यापार नाही तो व्यापार. बाईला काही पर्याय आहे का? शहरातली गोष्ट सोडून द्या, बाईला काय पर्याय आहे? काढती ती, आहे तसा स्वभाव सहन कर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका ज्ञानेश्वर महाराजांचं, ऐका पोट भरेल. नाही ऐकलं तर उपाशी राहाल. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली. आजचा जो काला आहे ती एक सामाजिक रचना आहे. काला म्हणजे सगळ्या जातीपातीतल्या, सगळ्या अधिकाराच्या लोकांना एकत्रित बसवणं, याचं नाव काला आहे. बस रे बाबा, खाली बस, खाली बस. आणि हिंदू धर्मामध्ये विशेष करून जातीपातीचे भेद संपले पाहिजेत, लहान मोठा भेद संपला पाहिजेत. आज या ठिकाणी काल्याचं जेवण केलेलं आहे, सगळे एकत्रित बसून जेवतात. आणि जे घर, जे गाव एकत्रित विचार करतं, एकत्रित जेवण करतं, त्याला सरकार पण काही करू शकत नाही. इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये. कलियुगामध्ये फक्त एकतेमध्येच ताकद आहे महाराज. तुम्हाला अनुभव सांगू, माझ्या शब्दांचा काही राग मानू नका. एकच संविधान आहे. रोज तुम्ही ऐकत असाल संविधान बदललं नाही पाहिजे. संविधान एकच आहे. हिंदूला 2 लग्न करता येत नाही आणि मुस्लिम 4 लग्न करू शकतात. संविधान एक आहे ना. आपण माणसं आहेत, ते माणसं आहेत. मग हा कायदा का? एकता आहे, एक गठ्ठा मतदान आहे. कळालं का तुम्हाला? तुमच्यामध्ये काय किती प्रकार आहेत. आता ते जातीभेद आहेच, हा भाग सोडून द्या. आपलेच आपल्याला किती वैरी आहेत हे निवडणूक झाल्यावर कळतं. भावकीच भावकीच्या विरोधामध्ये आहे. हे सगळं नष्ट व्हावं म्हणून आजचा काल आहे. जातीभेद नष्ट व्हावेत, अधिकार भेद नष्ट व्हावेत, एकत्रित बसून जेवावं म्हणजे काल आहेत. आणि ह्याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाने केली. म्हणून आजच्या दिवसाचे देव भगवान श्रीकृष्ण आहेत. राजघराण्यामध्ये जन्माला आलेले कृष्ण आणि जे गाई राखणारी मुलं होते त्यांच्याबरोबर बसून जेवणं म्हणजे काला करणे. आता काही लोक ॲक्टिंग करतात, तो भाग सोडून द्या. पण भगवान कृष्ण त्यांच्यासोबत राहून त्यांच्यातलं खाणं म्हणजे काला. म्हणून तोच देव या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. राजे नाहीत का आतापर्यंत झालेले? कोणाला देव केलेले लोकांनी?
कृष्णालाच का तळागाळापासून सगळ्या स्त्रियांना सन्मान देत, सगळ्या जातीला सन्मान देत शेवटपर्यंत गेलेले कृष्ण आहेत. भारतीय हिंदू ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ आहे भगवद्गीता, ज्याच्यामध्ये स्त्रियासहित सगळ्यांना मान आहेत. स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रा तेपि यान्ति पराम गती. 5000 वर्षापूर्वी जातीयता नष्ट करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. कोणीही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करा आणि कोणीही मोठं व्हा, याला म्हणतात काला. मग त्यांचा आदर्श ज्ञानोबारायांनी घेतला आणि वृंदावनातला काला पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी वाळवंटात पंढरपूरला केला. वाळवंटातच का केला? मंदिरात प्रवेश नव्हता. कळालं का तुम्हाला? मंदिरामध्ये त्या काळामध्ये सगळ्या